काल एक भव्य दिव्य असं मैदान पार पडलं 3 लाखाचं देवेंद्र फडणवीस केसरी 2025. या मैदानात आपल्या सर्वांचा सर्व महाराष्ट्र लाडका दशम हिंद केसरी बकासूर आला होता आणि त्याच्यासोबत होता वेगाचं शेवट पंचम हिंद केसरी सर्जा. यांची गटालाच हार झाली आणि गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला एक बिनजोड पाहायला मिळाली. बकासूर सर्जा आणि विरुद्ध पिस्टन आणि माहिब्या. पिस्टन आणि माहिब्या जिंकले आणि बकासूर आणि सर्जा हारले. पण हारून सुद्धा बकासूर आणि सर्जा जिंकले. कसं तर प्रेक्षकांच्या मनात. आणि पिस्टन आणि माहिब्या जिंकून सुद्धा हारले. कसं तर गट सुटायच्या आधी पिस्टनच्या गाडीचा ड्रायव्हर सनी ड्रायव्हर याने शिफ्टीचा चावा घेतला होता आणि त्यामुळेच सनी ड्रायव्हरला बॅन करण्यात आलं आणि ती गाडी बाद न देता तरीसुद्धा सेमीला पात्र केली. पण म्हणतात ना, बकासूरवर जर अन्याय झाला तर बकासूर नेहमीच आपल्या 5 जोरावर उत्तर देतो. कधी पुढच्या मैदानात देतो तर कधी त्याच मैदानात देतो आणि काल असंच घडलं. बकासूरवर अन्याय झाला. आता अन्याय का म्हणावं तर गाडी बाद दिली नाही पिस्टन आणि माहिब्याची. पण असो, शेवटी कमिटीचा निर्णय आहे. आणि गट सुटताना चावा नव्हता घेतला तर गट सुटायच्या आधी गाडी उभी करत असताना चावा घेतला, त्यामुळे कदाचित गाडी बाद केली नसेल. पण असो, त्यानंतर सेमीला पिस्टन आणि माहिब्याची हार झाली. असं नाही मित्रांनो, खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते. नक्कीच पिस्टन आणि माहिब्या चांगलीच पळाली. गाडीला चांगला वेग लागला होता, पण शेवटी नशीब त्यांची सेमीला हार झाली. असं नाही मित्रांनो, खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते. पिस्टन आणि माहिब्याला, बकासूर आणि सर्जाला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. चालतं, मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.